आधीच वृत्तवाहिनीची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळलेली आहे, त्यात अशा खोट्या बातम्या. अहो, कशासाठी एवढी घाई? मित्रहो, सगळ्यात आधी बातमी देण्याच्या स्पर्धेमध्ये आपण काय करतो याचं भान बड्या बड्या चॅनलला राहिलेलं नाही. अशा घाईमध्ये अनेकदा गफलत होते आणि मग जिकडे तिकडे गैरसमज होतात. कालपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या. सोशल मीडियावरील काही उडतावेळ मंडळींनी तर अगदी कहर करून टाकला. धर्मेंद्र यांच्यावर 10 नोव्हेंबर पासून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनीच ते सगळं सांगितलं. पण तरी सुद्धा या चॅनलवाल्याला भलतीच घाई झाली होती. मंगळवारी सकाळी इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळं तिकडं तिकडं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. चुकीच्या असलेल्या या बातम्या, अहो, यामुळं जिवंत असलेल्या धर्मेंद्र यांना लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. जिवंतपणे श्रद्धांजली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ लेखक गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेकांचा या बातम्यामुळे गैरसमज झाला आणि त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली. सत्य परिस्थिती समजताच त्यांनी पोस्ट डिलीट केली, पण त्यामुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची देखभाल करीत आहेत. आणि याच दरम्यान सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, रितेश देशमुख, अमिषा पटेल अशा काही कलाकारांनी जाऊन धर्मेंद्र यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या दरम्यान धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा फेटाळून लावल्या आणि अशा बातम्या पसरवणाऱ्यांना कधीच माफ केलं जाऊ शकत नाही असं देखील म्हटलं. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे, ते उत्तम प्रकारे बरे होत आहेत हे त्यांचं कुटुंबीय सांगतात. पण चॅनलवाले मात्र वेगळं सांगू लागले. चुकीच्या बातम्यामुळे नाराज झालेले हेमा मालिनींनी म्हटलं, हे जे काही घडतंय ना, ते माफ करण्यासारखं नाही. उपचार सुरू असलेल्या आणि सुधारणा होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार माध्यम अशा खोट्या बातम्या कशा काय पसरवू शकतात? अर्थात हे अत्यंत अनादरपूर्वक आणि गैरजबाबदार आहे. संयम बाळगण्याचं आवाहन करत ईशा देओल यांनी म्हटलं, माध्यमे अफवांना वाव देत असून खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ती बरी सुद्धा होत आहेत. विशेष म्हणजे एकतर आधीच खोट्या बातम्या दिल्या गेल्या, त्या खोट्या आहेत याची खात्री पटल्यावर सुद्धा अनेक माध्यमांनी त्या बातम्या काढून सुद्धा टाकल्या नाहीत. काही माध्यमांनी नंतर वस्तुस्थिती सांगितली, पण खोट्या बातम्या तशाच ठेवल्या गेलेल्या होत्या. त्यामुळं आज सुद्धा गैरसमजाचं वातावरण निर्माण राहिलं. या सगळ्याचा त्रास मात्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना भोगावा लागला. आधीच वृत्तवाहिनीची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळलेली आहे, त्यात अशा खोट्या बातम्या. अहो, कशासाठी एवढी घाई? खोट्या बातम्या देताना धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील याचा तरी विचार या माध्यमाने केला आहे काय? नाही, पण तो करायला हवा. माध्यमानं विश्वासार्हता टिकवून ठेवायला हवी. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.